बऱ्याच सिनेमांमध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे. म्हणजे बरोबर. सिनेमा या नाटक असतील, मालिका असतील, तर ते आमच्या प्रेक्षकांना आवडेल, की तुम्ही कुठल्या सिनेमात कुठले रोल केले किंवा त्यात चॅलेंजिंग काय होतं तसं? पहिला चित्रपट माझा पक पक पकाक हो. म्हणजे गौतम नाना जोगळेकरांचा, पाटेकर, नाना यश. पाटेकर, सक्षम कुलकर्णी. मग ती फिल्म हा केवढा मोठा कोइन्सिडन्स आहे. हां. मी पण नाना नाना पाटेकर. पाटेकरांबरोबर पहिला पिक्चर केलाय, यांनी पण नाना पाटेकरांबरोबर पिक्चर केलाय. त्यांना आठवत नसेल आता, बरं, बरं. तो भाग वेगळा. हां. पण हा मोठा कोइन्सिडन्स आहे. नाही पण मी खरं तर ऑडिशन वगैरे देऊन रितसर तो चित्रपट गौतम जोगळेकर त्याचे डायरेक्टर होते आणि भीमाशंकर भागात shoot करेक्ट झालं. करेक्ट. ऑडिशनच्या वेळेला मला गिरणीवाल्याचा एक छोटासा रोल होता, त्याचं ऑडिशन द्यायचं होतं. पण ते स्क्रिप्ट तयार नव्हतं, त्यामुळे मला मास्तरचं देण्यात आलं स्क्रिप्ट, हे करा म्हणले. मी ते केलं आणि ते गौतम सरांना आवडलं आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं मास्तरच्या रोलसाठी. पण काही कारणांमुळे मला ते जमत नव्हतं, शूटिंगच्या तारखा ऍडजस्ट होणं. कारण मी त्यावेळेला ऑल द बेस्ट नावाचं नाटक करत होतो आणि त्यांचं आधी असं समजूयात की 15 तारखेला शूटिंग होतं, पण ते 10 तारखेला आलं आणि 10 तारखेला माझा नेमका प्रयोग होता ऑल द बेस्टचा. तर त्यांचं सुरू झालं की अरे तुम्ही आहात त्या मास्तरच्या रोलसाठी, पण आता कसं करणार? म्हटलं मी प्रयोग काही सोडू शकत नाही, बरोबर आहे. कमिटमेंट आहे, आम्ही प्रयोगाला आधी तारखा दिलेल्या आहेत, हो, मला काढून टाका. असं झालं. मग शेवटी रात्री 2 वाजता, त्यावेळेला मोबाईल नव्हते, सरांचा फोन आला, गौतम सरांचा. काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? म्हणलं सर मी ऑल द बेस्ट नाटक करतोय आणि त्याला तारीख दिली आधी, मग तुला काय माझा पिक्चर करायचा नाहीये, पहिला पिक्चर आहे आयुष्यात? नाही सर करायचं आहे, पण आता कमिटमेंट आहे. म्हणले गुड, चांगलं आहे, तुला किती वाजता सोडलं तर चालणार आहे? मी म्हटलं मला 12 मार्कला प्रयोग आहे 5 वाजता, तुम्ही 12:30-1ला सोडा. मी बाईक घेऊन येतो, ह्याचीच बाईक, ती सुद्धा ह्याचीच बाईक घेऊन गेलो. ते म्हटले ठीक आहे सोडतो. मग मी आदल्या दिवशी त्या मंचरला पहिलं शूटिंग होतं, तिथं मंचरला गेलो आणि स्टे झाला आणि सकाळी तो पहिला दिवस होता शूटिंगचा पूर्ण. गाड्या सगळ्या मुंबईवरनं वगैरे येणार होत्या आणि मी आपला सतत घड्याळ बघतोय, एक कधी वाजणार आहे, मला कधी सोडणार आणि माझं शूटिंग कधी होणार, सगळे चलबिलचल चालू होती. गाड्या आल्या, खूप वेळ झाला आणि शेवटी 12-12:15 वाजता गाड्या आल्या. त्याच्यानंतर सगळं सामान उतरवलं गेलं, तोपर्यंत 1 वाजत आला. मी आपला आता सोडा, मग सर स्वतः आले आणि म्हणले जा. म्हणलं शूटिंग कॅन्सल आजचं तुझं, जा. मला वाटलं गेली फिल्म. मग मी आणि गाडीवर मी गाडी घेऊन ह्याच्याकडे झालो, ह्याचं त्यावेळेला एक नाटक चालू होतं, रिहर्सल चालू होती सुवर्ण सहकारी बँकेची, ते नाटक मीच बसवत होतो आणि त्यावेळेला त्याला म्हणलं गेला पिक्चर, गेला माझ्या हातचा. तो म्हणलं काय झालं? हे असं असं झालंय, होईल काहीतरी होईल. आठवड्याभरानंतर त्यांचा परत फोन आला की पुढच्या आठवड्यात आपलं शूटिंग आहे, तुम्ही आहात? म्हणलं मी आहे अजून पिक्चर मध्ये. म्हणलं हो तू आहेस, कारण गौतम सरांना तुझी कमिटमेंट आवडली, असा माणूस आपल्याला पाहिजे असं म्हणले ते. आणि ती फिल्म मिळाली आणि त्यातला मास्तर लोकांना प्रचंड आवडला. तो फिल्म लागला टीव्हीवरती की लोक आणि अजूनही लोक अरे चिखलूचे मास्तर असं ओळखतात. पुण्य गेली. त्याच्यानंतर कुठले सिनेमे केले? त्याच्यानंतर चिंटू गेला, नंतर अजब लग्नाची गजब गोष्ट केला, नंतर खूप आता मला आठवत पण नाही. मालिका आता मध्ये मला वाटतं आपण लक्ष्मी निवास आणि पारूचं पण पारू केली. म्हणलं आपण पुण्यात एपिसोड केला. मी चित्रपटापेक्षा खरं सांगायचं तर मला नाटकात रमणारा माणूस आहे, त्यामुळे जवळजवळ 50च्या वरती नाटकं झाली दादा. क्या बात आहे. राजू, तुमचं काय आता फिल्म तर तुम्ही केलेत बरेचसे, त्यातली कुठली सिनेमे केले की ज्यात एक रोल लक्षात राहण्यासारखी आहे? त्याचे काही लक्षात राहण्यासारखं म्हणजे पोस्टर गर्ल नावाची समीर पाटीलची फिल्म होती. बरोबर. त्यात माझे 2च सीन होते, पण आजही त्यातला एक मोठा पंच आहे जो माझ्या वाट्याला आला होता नशिबाने. त्याच्यावरनं लोक ओळखतात अजून. बरोबर. आणि मालिकांमध्ये जास्त वाटतं मालिका जास्त. मी मिसेस मुख्यमंत्रीमुळे खरं म्हणजे काही वर्षांनी माझी इच्छा पूर्ण आली म्हणायचं, किंवा तो रोल असा एक ड्रीम रोल असतो प्रत्येकाचा, तो मिळाला मला मिसेस मुख्यमंत्री. तोपर्यंत तर कुठेही गेला तरी मामा मामा म्हणून हाक मारतो. महाराष्ट्रात कुठे त्या कॅरेक्टरने एक ओळख मिळते, ती तशी मिळाली. आणि बाकी मग खूप नंतर हिचं झीच मन उडू झालं केलं. त्यातला पण 100% बॉसचा रोल होता, छोटा रोल होता, मावा होम बोर्ड. हो, पण ते नेहमी तसं कॅरेक्टर मेंटेन ठेवणार. आणि मी नेमकं खात नाही मावा. त्यामुळे मी गंमत सांगतो, कॅडबरीचे जेम्स असतात ना,
त्या इथे ठेवून ते काम करायचो. बरोबर. हा, ते कूल दिसलं बी पाहिजे, आवाज हा, बी झाला हा. पाहिजे. म्हणजे पहिल्या सीनला मला विचारलं होतं प्रोडक्शनने की तुम्हाला मावा आणून देऊ का? हे म्हणलं वेडा वेडाच की काय, 2 वाक्य म्हणून पडीन. म्हणलं तुम्ही गोळ्या आणून द्या, हा. मग मी करतो हा, म्हणलं. त्या छोट्या छोट्या बाकी पडद्या ह्या गोष्टी असतात त्या.